आत्मा नमस्ते ग्रँड मास्टर. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. तर गुरुर् मग ब्रह्मा गुरुर् विष्णू बोला. गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणजे श्रीताई, तुम्हाला खूप खूप आत्मा नमस्ते, खूप खूप धन्यवाद, खूप खूप नमस्कार. सर्व सख्यांना व आपल्या सर्व दादांना सुद्धा माझा आत्मा नमस्ते. माझा परिचय, मी तृप्ती श्रीनाथ बाणावलकर. मी म्हापसा गोवा येथे राहते. माझं शिक्षण चाइल्ड सायकोलॉजी घेऊन मी BA झालेली आहे. इतर माझं सगळं मी वर्णन माझं आहेत, पण मी चांगल्या प्रमाणे कामात पण चांगल्या याच्यात आहे. रेकीत येण्याचं आहे म्हणजे माझ्या जीवनात माझे मिस्टर 24 नोव्हेंबरला गेलेत. 24 नोव्हेंबर 2026ला. आणि मी खरंच खूप डिस्टर्ब झालेली होते. त्यावेळी माझी जाऊबाई, जिने ग्रँड मास्टर केलेलं आहे, त्या सविता बाणावलकर, तिने मला म्हटलं की तू रेकी ची तुला मी लिंक पाठवते, तू रेकी मध्ये जोड. मला असं वाटलं हे आता ही म्हणताय तर त्याच वेळेला तुमचं हे सेशन सुरू होणार होतं. एक 10 दिवस फक्त करणार मी, असंच मी परत पहिल्यांदा अगदी ठरवूनच ठेवलेलं होतं की 10 दिवसच करायचं, नंतर नाही. कारण मला हे असं नाही, एवढं रोज 8 वाजता 9 वाजता बसायला जमणार नाही, कारण माझी कामं पण आहेत, नाही शक्य होणार असं मी आणि सविताला पण म्हटलेलं. तर ती म्हणाली, अगं बघ तरी आधी तू सुरुवात तरी कर. मग तिला असं खरंच मी धन्यवाद देते की आज मी याच्यापर्यंत इथे पोहोचले. ती 10 दिवसाच्या ह्याच्यात मेडिटेशन 10 दिवस मध्ये छान झालं. काही अनुभव आले, ते पुढे मी शेअर करेनच. दुसरं पण मग असं वाटलं की सेकंड डिग्रीला पण आता आपण हे करूया, थर्ड डिग्री पण करूया. म्हणजे माझ्या एक मी तुम्हाला हे सांगते की उपमा अशी दिलेली आहे की माझं पूर्ण अंतर पायमी जे शरीर माझं होतं ते एका झोपडीत होतं. फर्स्ट डिग्री मधून मी थोडीशी मोठ्या घरात आले आणि सेकंड डिग्री मधून थर्ड डिग्रीला येताना एका बंगल्यात गेले. आणि थर्ड डिग्री केल्यानंतर मी असा विचार केला की ग्रँड मास्टर होईल का, शक्य होईल का, कारण काय फी पण खूप आहे, होईल का. पण खरंच सांगते, ब्रह्मांडाच्या कृपेने ते पण सगळं माझं हे झालं. मी ते पुढे बोले ना. मग ग्रँड मास्टर म्हणजे माझ्यासाठी खरंच खूप मोठी, भरपूर खोल्या असलेली हवेली होती की प्रत्येक खोलीमध्ये एक एक वेगळं सेशन, वेगळं मेडिटेशन, हे सगळं प्रत्येक खोलीमध्ये होतं. आणि मध्ये जो मोठा हॉल होता, त्याच्यामध्ये त्या हॉलमध्ये छान पंचपक्वान्नाचं ताट होतं, जे आमच्यासाठी जे काय हवं आहे ते तुम्ही खा, जे जे आवडेल ते बघा तुम्ही. त्यात मला जे आवडलेलं खाद्यपदार्थ होते त्याच्यातलं म्हणजे सेशन तुमची. पहिले एक लिसनिंग पॉवर, कारण माझी खरंच खूप कमी होती. मी मध्येच समोरचं कोण बोलत असताना मध्येच तोडायची आणि माझं मी हे करायची. तर त्या ह्याच्यात मी ते लिसनिंग पॉवर मध्ये खूप काही शिकले की समोरच्याचं पूर्ण ऐकून घ्यायचं. नंतर सगळ्या व्हर्च्युन्स मी होते, प्रामाणिक होते, सगळं हे होतेच, कारण मला कधीच कोणाला खोटं बोलणं. पण अजून त्या ह्याच्यात हे झालं की ह्या गोष्टी आपण केल्या तर आपला सोल्सला पुढच्या आध्यात्मिक दृष्टीने चांगली मदत होईल. मनात सुद्धा असं कोणाचा वाईट विचार करायचा नाही. प्रत्यक्ष कृती तर नाहीच नाही, पण काहीतरी आपल्या मनात सुद्धा वाईट एक विचार येतो, अरे त्याने मला असं म्हटलं ना, तो पण हे करायचा नाही. ह्या व्हर्च्यून मध्ये मी शिकले. मेडिटेशन म्हणाल तर माझ्यासाठी वाटीतल्या गुलाबजामुन सारखं होतं. प्रत्येक मेडिटेशन अगदी झालं की असं एक वेगळंच तोंडात चव निर्माण व्हायची. म्हणजे शरीर पूर्णपणे वेगळ्या ह्याच्यात जायचं. पण त्यातल्या त्यात आवडलेलं मेडिटेशन म्हणजे सेकंड आणि थर्ड डिग्री, ग्रँड मास्टर. नंतर शरीराप्रती जे हे आहे, आपण शरीराप्रती काय माफी मागणं, कारण आपण पूर्ण एवढ्या वर्ष शरीराला हे जिजवून घेतलं, पण कधीच असं हे केलं नाही. पण त्या तुमच्या मेडिटेशन मधून कळलं की ह्या शरीरासाठी सुद्धा आपण त्याचं काहीतरी देणं लागतो, त्याची माफी मागायला हवी. नंतर एवढं मोठं दुःख आलेलं होतं, मग त्याच्यातून बाहेर पडणं, हे एक मेडिटेशन माझ्यासाठी खूप उपयोगी पडलं. नंतर वटवृक्ष, नंतर अंतर्मनाचे ध्यान, तर ते मी रोजच करते. खरं सांगायचं तर अंतर्मनाचं ध्यान हे माझं रोज चालू असतं. आपलं 5 वाजताचं ध्यान झालं की त्याच्यानंतर माझं मी ते ध्यान करून घेते. मृत्यू ध्यान आणि मृत्यूपरांत ध्यान, कारण मृत्यू सगळ्यांचा बघितलेला असतो, पण आपला आपणाला माहित नसतो की काय होणार आहे. आपण सगळ्यांचं बाकीच्यांचं बघितलेलं असतं, रडणं ओरडणं, पण आपल्या मृत्यूला आपण हे असतं ते आपण स्वतः बघणं आणि ह्याच्यातून समजणं की ह्या दिशेला पण आपणाला जायचं आहे आणि आपण गेल्यानंतर असं पाठीमागून होणार.
हे एवढं कळलं आणि मृत्यूपर्यंत पण कळलं की त्याच्यानंतर आपण ह्या पंचायतच आपल्याला विलीन व्हायचं आहे. ऐकून माहिती होतं, पण मेडिटेशन मधून आम्ही प्रत्यक्ष ते जगलो. म्हणजे मी तर प्रत्यक्ष जगले ते मेडिटेशन मधून. अग्नी वायू ह्या सगळ्या गोष्टी जगले. अनुभव म्हणाल तर प्रत्येक दिवसाचा वेगळा अनुभव आहे, तो असं शब्दात सांगताच येणार नाही. ग्रँडमास्टर झाल्यानंतर बोललेला शब्द खरा झालेला आहे. अगदी आतापर्यंत आजपर्यंत मला अनुभव आलेला. पण पहिल्या सुरुवातीचं ज्यावेळी आम्ही मेडिटेशन फर्स्ट डिग्रीचं केलं त्यावेळी माझी झोप मला नव्हती. ती झोप मला 3ऱ्या-4थ्या दिवसापासून माझी सुरू झाली. फर्स्ट डिग्रीच्या मेडिटेशनला मी सुरुवात केल्यानंतर झोप झाली. ऍसिडिटी म्हणजे माझी एवढी होती की मला डॉक्टरकडे ऍडमिट करावं लागायचं. आता ह्या 6 महिन्यात मला ऍसिडिटी झालेली नाही आणि मी एक गोळी पण त्याच्यासाठी टॅबलेट घेतलेली नाहीये. हे मला सगळ्या ह्या मेडिटेशनमुळे मिळालं, हेही मी सांगते. नंतर माझी पाठदुखी होते, सांधेदुखी होती. थोडंसं सायटिकाचा अजून मला आहे प्रॉब्लेम. मी पूर्णपणे माझा गेलेला नाही. पण तो पण जाणार हे मला माहिती आहे. आणि मी रोज माझ्या कामाला 8:30 वाजता बाहेर पडून जाते. जाताना मी खरंच सांगते पर्समध्ये ना पहिल्यांदा कधीच पैसे बघत नव्हते. पण माझी सॅरिडॉनची टॅबलेट आहे की नाही ते बघायची. कारण रोज येत असताना मी गाडीमध्ये ती टॅबलेट घेत होते. हे माझं आज 2-3 वर्षाचं माझं म्हणजे मिस्टर जागेवर पडल्यापासून जवळजवळ हेच माझं होतं. पण ह्या 6 महिन्यात मी ती टॅबलेट घेतलेली नाही. तशी माझी स्ट्रीप पडू नये ती. हे एक मला छान अनुभव आलेला आहे की म्हणजे आणि ह्याच्यात म्हणजे आपण ती टॅबलेट काय काही हे काम न करता करते? आपलं ती टॅबलेट काय काम डोकेदुखी बंद, करते? डोकेदुखी बंद. पूर्णपणे माझी डोकेदुखी खूप व्हायची मला. खूप म्हणजे खूप अगदी सहन होत नव्हतं. मग मी शाळेतून प्रवास करून येत असताना गाडीत बसले की पहिल्यांदा पाण्याची बाटली आणि ती टॅबलेट घ्यावीच लागायची. अगदी एखादा व्यसनी माणूस असायचा तशी माझी परिस्थिती होती खरं सांगायचं तर. एवढं माझं डोकं दुखायचं. आणि त्याचं कारण कसं मिस्टर हे असल्यामुळे कसं मला व्यवस्थित रात्रीची झोप नसायची. ते बाथरूमला जायचे, कुठे पडतील काय होतं का. आणि सकाळी सगळी कामं आवरून जायचं. थकवा भरपूर असायचा. आत्ता सांगायचं म्हणजे मी त्यावेळी पण 4:30ला उठले की दुपारी 1 वाजता आले की अगदी अक्षरशः पडून घ्यायची. आता मी 4:30लाच उठते, सगळं आवरते, 8:30 वाजता जाते. पण मला थकवा माहित नाही झाला. म्हणजे अजून सुद्धा मी माझं काही काम असेल तर करेन एवढी माझ्या अंगात एनर्जी आलेली आहे. आणि मी रोज हे पहाटेच्या मेडिटेशन मध्ये मागते की मला पहिल्यांदा जशी मी 30 वर्षाची हे होती ना, ती मला एक वेळ रूप नको काय नको, पण एनर्जी मला ती मिळू दे. कारण मला अजून समाजासाठी काहीतरी करायचं आहे. त्यासाठी मला ती हे हवी. एक अनुभव म्हणजे असं की या वर्षी दरवर्षीच आमचा वर्ग गणेशपुरी म्हापसा येथे असतो. 4th फ्लोअरला आमची सगळी सेशन चालतात आणि मध्ये 10-10 मिनिटाचा ब्रेक असतो 1.5 तास झाल्यानंतर. आणि चहा सरबत असतं ते ग्राउंड फ्लोअरला असतो. मी गेली 3-4 वर्ष कधीच खाली मध्ये येत नव्हते. एकदा 9:30ला वर गेले की दुपारी जेवणासाठी यायचे. येतच नव्हते. ह्या वर्षी मी प्रत्येक 10 मिनिटाचा ब्रेक असताना त्या सरबतसाठी चहासाठी खाली जायला लागले. सगळ्यांनी मला म्हटलं की माझ्याबरोबर यावर्षी ताई तुम्हाला एवढी कशी काय एनर्जी आली? म्हटलं ब्रह्मांडाची कृपा. तुम्हाला मी लिंक पाठवते. तुम्ही म्हटलं जॉईन व्हा. सगळ्यांना म्हटलं ह्याचा अनुभव येईल. अगदी बोलण्यातलं हे म्हणजे 20 दिवसाचा आमचा जो निवासी वर्ग असतो, तो माझ्या मनासारखा झाला की तो अनिवासीच झाला. आणि आता शेअरिंग करायचं मला मिळायला हवं म्हणून 1 तारीख पासून निवासी वर्ग अगदी ठरलेला होता. सगळं तिथे तयारी झालेली. अचानक तिकडच्या शाळेत तो प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांनी वर्गच कॅन्सल करून टाकले. हे सुद्धा ब्रह्मांडाकडे मी मनात म्हणत होते, अरे मला शेअरिंग करायला बहुतेक मिळणार नाही. आपलं सेशन असंच संपणार. शेवटच्या ह्याच्यात आपल्या भेटलं गाठीभेटी पण होणार नाहीत बहुतेक करून. कारण त्या काळात व्हिडिओ मला ओपन करता येईल का नाही येईल का. पण हे सुद्धा माझं ब्रह्मांडाने एवढं ऐकलं की वर्गच कॅन्सल झाला. म्हणजे हे सुद्धा हा आठवडा सुद्धा मी तुमच्यासोबत घालवण्यासाठी मला ब्रह्मांडाने हे दिलं. हा माझा छान अनुभव अगदी आहे. हम्म. त्याच्यानंतर माझ्यातला बदल. मी माझ्यातला बदल म्हणजे मी ना एवढं काम करत होते. मला माझ्या बरोबरच्या ज्या शिक्षिका वगैरे असतात ते मला असं वाटायचं, अरे ह्यांना एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं का कळत नाही. मग माझे पेशन्स थोडेसे संपायचे, माझी चिडचिड व्हायची. आणि याच्यासाठी मी खरं सांगते ताई डॉक्टरकडे पण गेलेली की माझी एवढी चिडचिड का होते म्हणून. तर डॉक्टर म्हणाले नाही आता ह्या वयात थोडंसं असतं ते म्हणाले. तुमची झोप होत नाही, मिस्टरांचं हे आहे, तुमच्या डोक्यात ट्रेस म्हणून होते. पण ह्या वर्षी माझ्या त्या ट्रेनिंगसाठी म्हणा किंवा मध्ये शाळांमध्ये 1-2 दिवसाचे वर्ग आले. बोलणं तसंच होतं, पण टोन बदलला. आणि हे खरं सांगायचं तर मी तुमच्याकडून शिकले. ब्रह्मांड असेलच, पण तुमच्याकडून शिकले. कायम चेहऱ्यावर हसत तेच तुमचं ते हसत सांगणं. म्हणजे तुम्हाला किती जरी असं समोरच्याचं वाटलं असं राग असा, तरी तुम्ही ते हसत सांगतात. हा टोन जो आहे तो तुमच्याकडून मी खरं सांगते घेतलं ताई.
आणि ह्या टोनमध्ये बोलल्यानंतर खूप काही कामं होतात हे पण माझ्या लक्षात आलं. समोरची लोकं पण खूप होतात. त्यांनी पण म्हटलं, "ह्या वर्षी आमच्या ताई एकदमच बदलल्या. खूप शांत झाल्यात. सांगतात त्याच्यात पण बोलण्याची पद्धतच बदलली ताईंनी." म्हटलं, "हे सगळं ब्रह्मांडाच्या कृपेने झालेलं आहे. हे माझा बदल जो आहे तो सगळं म्हटलं ब्रह्मांडाच्या कृपेचा बदल आहे." अशा पद्धतीने माझा हे एक हे झालं आणि अनुभव म्हणाल म्हणजे तर आता मी एवढी वर्ष एवढ्या आता दिवसात रेकी दिलीच आहे मी. अ, माझ्या आईला दिलेली. तिचा हात अगदी घट्ट झालेला. त्यावेळी तिला रेकी दिली. तिला अगदी 15 मिनिटात बरं वाटलं. नातू आमचा आता 1 महिन्यापूर्वी खुर्चीवरून पडला. इथे लागलं. रक्त भरपूर येत होतं. ही दोघंही माझा मुलगा आणि सून एकदम हे झालीत, हायपर झालीत. काय करायचं, काय करायचं? थांबा म्हटलं, "जरा थांबा जरा." मी तिथे त्यांना सिम्बॉल हे केले आणि त्याला अफर्मेशन दिली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये म्हटलं नेऊयाच. रक्त हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत ताई रक्त त्याचं थांबलं. खरोखर सांगते. तिथे गेलं आणि पाठीमागे लागलेलं म्हणून थोडीशी भीती वाटत होती कारण एवढा छोटा 2.5 वर्षाचा आहे, हं, मेंदूला काय हं, होईल हं. का? पण तिथे गेल्यानंतर काहीही नाही. म्हणाले फक्त 3 स्टिच घालूया, बाकी काहीही त्याला झालेलं नाही. हा एक छान अनुभव आलेला आहे मला. माझा स्वतःचा अनुभव म्हणजे आनंददायी अनुभव म्हणजे माझे केस गळती पूर्णपणे थांबली. माझे केस एवढे गळायचे ह्या 6-7 महिन्यात माझ्या आत्ता पावभागाने पण माझ्या डोकीवर केस नाहीये. पण मी सकाळच्या पहाटेच्या मेडिटेशन वेळेला तुम्ही ज्यावेळी अफर्मेशन द्यायला सुरुवात करायचात, आशीर्वाद द्या म्हणायचात, त्यावेळी मी हे माझे हे करायचे, की माझे केस तंदुरुस्त आहेत, बिलकुल गळत नाहीत छान. आणि आत्ता ह्या आठवड्यापासून केस पूर्णपणे गळायचे थांबले आहेत. छान. आलेला छान अनुभव. आणि एक सांगायचं म्हणजे ना ताई, माझा थोडासा स्वभाव असा होता, की म्हणजे मला आता मुलगा वगैरे सांगायचा मिस्टर गेल्यानंतर, की "आई केस काळे कर, थोडा स्वतःमध्ये बदल कर." मी कधीच ऐकलं नाही. अगदी म्हणजे मला सीएमने आता आमचा अभ्यासक्रम आम्ही काढला म्हणून सीएम बरोबर मला हे सुद्धा होतं. मेडल दिलं गेलं, जेवण होतं त्यांच्याबरोबर. मी गेले नाही, हेही सांगते. पण जर जायचं असेल तर सुद्धा मी ज्या 4 दिवसापूर्वी होते तशीच जाणार होते. ते डिसेंबर महिन्यातच असल्यामुळे मी गेले नाही, कारण ह्यांना 1 महिना पण झाला नव्हता. म्हणून हं. मी गेले नव्हते. पण तुम्ही ज्यावेळी सांगितलात, की नाही हे करायला हवं असं आता तुम्ही स्वतः मग मी पण एक विचार केला, की अरे आपण आता दुःखातून जर बाहेर पडण्याचं मेडिटेशन करतो, तर नुसतं मेडिटेशन करण्यात काय अर्थ आहे? आपण त्याचा अवलंब करूया, की ह्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. जाणारा जीव गेलेला आहे. मी किती दुःख करत बसले तरी येणार नाही. मलाच त्याचा त्रास होणार आहे. मला काहीतरी जर समाजासाठी करायचं आहे, तर मला तंदुरुस्त राहायचं आहे, मला व्यवस्थित राहायचं आहे आणि ह्या दुःखातून बाहेर पडायचं आहे आणि मला तंदुरुस्त म्हणजे फक्त शरीराने तर थोडंसं दिसण्यात सुद्धा आजकाल ते पण आहे, की जरा व्यवस्थित दिसलं तर कोणीतरी हे करतं. म्हटलं चला थोडे केस काळे करूया, सगळं हे करूया. कोणी काही बोलेल बोलू दे, पण मी माझ्यात बदल करणार आता. असं ठरवलं. मी पूर्ण छान. माझ्यात बदल करणार, व्यवस्थित हे राहणार. म्हणजे एक स्वतःसाठी आता जगेन असं ठरवलं मी, की बरोबर. माझ्यासाठी मी जगेन. आणि माझं उद्दिष्ट आहे, की माझी आध्यात्मिक प्रगती मला करायची आहे आणि आमच्या तिकडे एक मनोरुग्णांची संस्था आहे. तिथे काम करायचं आहे मला माझ्या म्हणजे मी आता करतेच तिथे. जिथे काय लागेल तर गरज असेल तर देते. महिन्याला काही वस्तू नेऊन देते. पण अजून मला तिथे काम करायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी जर सांगायचं झालं, तर ही जी घटना माझ्या आयुष्यात घडली, मिस्टर गेले. पण असं म्हणतात, की एखाद्या घटनेतून चांगलं काहीतरी घडत असतं. म्हणजे मी असं म्हणणार नाही, ते गेले ते चांगलं नाही. पण हं. एक बाजूने विचार केला, तर ते गेले त्याच्यानंतर माझं आता हे पुढे जे आयुष्याचं हे आहे, तर कुठेतरी ब्रह्मांडाने तुम्हाला त्याचं माध्यम निवडलं, की बाबा ह्या बाईच्या आयुष्यात आध्यात्मिक हे येऊ दे आणि सविता ह्याला कारणीभूत झाली. लास्टला 2च ओळी तुमच्यासाठी ताई म्हणेन मी. सर्वार्था देव पावेला कसा, देवाला कामेही खूप. प्रेम देण्यासाठी आई निर्मिली, आई हे देवाचे रूप. आत्मनमस्ते ताई. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. अनघाताई मध्ये तुम्हाला काहीतरी विचारायसाठी आल्या होत्या. हो ना, अनघाताई? मध्ये आल्या होत्या अनघाताई तुम्हाला काहीतरी विचारणार या हिशोबाने, पण काहीतरी परत लेफ्ट गेल्या. खूप सुंदर तृप्तीताई. तुम्हाला आई पुढे खरंच या कायम सगळ्या असेच राहा गोष्टींमधून आमच्याबरोबर. बाहेर काढलं आणि अधिक महत्त्वाचं तृप्तीताईच्या बाबतीमध्ये सांगायचं तर स्वतः एवढ्या उच्च पदावर आणि एवढ्या छान असून त्यांनी ना शून्य होऊन शिकल्या. असं त्यांनी त्यांची ती बाजू ना कधीच दाखवली नाही. पण आम्ही तुमच्याकडून खूप काही शिकलो, तृप्ती मॅम.
खूप काही शिकलो. तुमच्याकडून सुद्धा आपण म्हणतो ना गुरु ओम. ते नाही गुरु ओम. गुरु अ, तुम्ही सुद्धा आमच्यासाठी गुरु आहात. तुमच्याकडून भरभरून गोष्टी शिकायला मिळाल्या सेशनमध्ये सुद्धा. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. आणि ते तुम्ही असंच आमच्यासाठी राहताही तुम्ही कधी राहणार आहे नक्कीच, पण कायम पुढच्या आपण वाटेसाठी एकमेकांच्या तुमचा सोबत आहोत. पाठिंबाच आहे. नक्कीच. आपण सगळेजण एकमेकांच्या सोबत आहोत. काळजी करू नका. ओके. नक्कीच होऊ शकते एखाद्या वेळेस लाईव्ह सेशन सुरू आहे, हे आहे, नाही फोन उचलला गेला. पण मात्र तुम्हाला आता तुम्हाला तर एकमेकांना तुम्ही एकमेकांसाठी आहात सगळेजण, हो ना? मी मी थोडीशी वेगळी पडेल, पण नका काळजी करू. सगळेजण आपण एकमेकांसाठी आहोत, कायम आहोत. आणि एक ताई बोलायचं राहिलं, हां. मधल्या दिवसात तुम्ही म्हणत होतात बघा तुमची एनर्जी तृप्तीताई खूप कमी वाटते, कमी वाटते. मला असं जाणवत होतं मला काहीतरी असं म्हणजे थकवा आणि थोडंसं मानसिक हे पण झालेलं. पण माझा मी तसा एक विचार केला, की अरे आपण ग्रँड मास्टर आहोत ना, आपण थकून कसं होईल? मग मेडिटेशनच माझं मी करायला सुरुवात केली आणि परत माझी मी एक म्हटलं ताई रोज म्हणतात ना, "अरे तुम्ही ग्रँड मास्टर आहात ना, प्रत्येक बारीक-बारीक गोष्टीसाठी कशाला हे करतात? स्वतः तुम्ही पहिल्यांदा बघा प्रयत्न करून. नाही झालं तर आपण आहे." मग त्याप्रमाणे मी माझी मेडिटेशन पॉवर बॉल वगैरे एक सुरुवात केली. हं. मेडिटेशनचं हे वाढवलं. विचार माफ करा हा व्हिडिओ परत-परत 2-3 वेळा सारखा बघत राहिले आणि माझी परत एनर्जी आली. आली. येस. असं होणार. आपल्या आयुष्यामध्ये जसं ताईंनी सांगितलं आता असं होणार. कधी-कधी असे प्रसंग घडणार, की "अरे यार, घसरलो मागे, 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 मागे." घसरू दे. जिथपर्यंत जाते तिथपर्यंत बघूया. थांबवूया स्वतःला आणि पुन्हा पुढे काढूया. असं होणार. ह्या सगळ्या गोष्टी होणारच आयुष्यामध्ये. कारण बदल आपल्यामध्ये झालेला आहे. बाहेरचं जग नाही बदललं आहे. त्याच जगामध्ये वावरतो आहे. आहे ना? त्याच जगामध्ये वावरतोय. हळू-हळू आपल्यामधील बदल बघून बाकीचं सगळं बदलत जाणार. रिव्हर्स जर्नी किती वर्षांनी केली? रिव्हर्स जर्नी मी सांगितलं ना, मी म्हणजे कोणालाही आता इथे बसलेलं सगळं माझं वय आता 58 आहे, 58. पण मी 30 वर्षाची असल्यासारखी आज सध्या मी वागते. पूर्ण सकाळी 4:30ला उठल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत माझं काम चालू असतं. खूप सुंदर. 4:30ला मी उठते. जेवण, नाश्ता सगळं करून 8:30ला बाहेर पडते. आता मे महिन्यात सुद्धा माझी कामं चालू आहेत. मी बंद ठेवलेली नाही. कुठे शिक्षिकेना एकत्र बोलून बैठका घेणं, त्यांच्या शाळांचं व्यवस्थित काम करून देणं चालूच असतं माझं. दुपारचं छान. आपलं टॅरो मग कधीतरी ते टॅरोचं मिस होतं मला काही ह्या कामांमुळे. आणि हां, मग परत हे रात्रीचं सेशन हे सेशन आपलं झाल्यानंतर परत माझं मी मेडिटेशन करते आणि मगच झोपते. सकाळी पण हं, तसंच. एक 5 वाजताचं मेडिटेशन झालं की परत माझं एक अंतर्मनाचं ध्यान किंवा सेकंड डिग्रीचं कुठचा हं. तरी एक म्हणजे मी ते माझं नियोजन तयार करून ठेवलेलं आहे टाईम टेबल 1 आठवड्याचं, की ह्या-ह्या क्या बात! प्रमाणे आपण रोज जायचं आहे. हां, सोमवारी सेकंड डिग्री, थर्ड डिग्री मग संध्याकाळच्या वेळी झोपताना अंतर्मनाचं ध्यान करा किंवा एक चक्राचं एक करा. म्हणजे चक्र पण 7 चक्र रोज एक चक्र करून 1 आठवड्याला 7 चक्र पूर्ण करते मी. हे मी खूप माझं सुंदर. टाईम टेबल केलंय. खूप छान. खूप छान. आणि हे असं आम्ही समोर तेच अगदी घरात लावलेलं आहे ते. खूप टाईम टेबल. छान. कारण ते दिसल्यानंतर लक्षात येतं ना, हे मला माझं हे काम आहे, हे मला करायचं आहे. मला माझं ध्येय आता हे आहे. मला ह्या ध्येयाकडे जायचं आहे. नाहीतर मग एकदा कसं आता उद्या इथून आम्ही हे झालो, की "हां, राहू दे आता नको करूया, मग करूया." असं होणार आहे. एकदा अंगवळणी पडलं, की ते आता नाही, मग नाही. मला ते करायचं आहे, असं माझं ते ध्येय आहे. खूप छान. आणि असेच पुढे जा. तो आम्ही म्हटलंच आहे तुमच्याकडून सुद्धा आम्हाला खूप काही-काही शिकायला मिळतं. आहे ना, सगळ्यांच्या एक लक्षात आलं, की हा टाईम टेबल तयार करूया आणि या प्रकारे जाऊया. आणि हो, खरंच तुम्ही खूप छान करणार आहात. आणि तुम्ही माध्यम होणार आणि तुमच्या गोवेकरांच्या आयुष्यामध्ये बदल घडवायला तुमच्या सानिध्यामध्ये जो येणार तो नक्कीच आनंदी होतच आहे सध्याही. बरोबर ना? जो सानिध्यामध्ये हो. आला तो प्रसन्न, आनंदी, ऊर्जावान होतो आहे. अधिक यापेक्षा अधिक युनिव्हर्स देणार आणि कुठेतरी आल्या होतात रेकी शिकायला. खरोखर तो प्रसंग वेगळा होता. तुमच्या नजरेमध्ये पण पाहायला जायचं नाही. जणू असं वाटायचं की थोडंसं काही जास्त वेळ आपण यांच्याशी बोललं की काय रडणार, काय रडणार? हा तो आतून भाव यायचा आणि तो वेळही प्रसंगही तसाच होता. त्यात प्रश्नच नाही. पण तेव्हाची ऊर्जा आणि आताची ऊर्जा स्वतःला घडवलं आहे. थँक युनिव्हर्स. आपल्या ब्रह्मांडाचे आपण धन्यवाद मानूया. त्यांनी आपल्याला निवडलं आहे. कोणी ग्रँडमास्टर व्हायला नेहमी म्हणते तसं सहजासहजी येत नसतं. असं ग्रँडमास्टर होणं आणि स्पेशली आपल्या हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये सहजासहजी नाही आहे. युनिव्हर्स नेमतं तेव्हा तुम्ही होता, तेव्हा तुम्ही पुढे येता. ही ब्रह्मांडाची आणि जे रचना आपल्या सगळ्यांसाठी.
ताई हे सगळं चालू असताना मी तुम्हाला म्हटलं सुद्धा, मला 2 फोन आलेले. एक गावडे म्हणून आणि दुसरा एक चौधरी म्हणून, हं, की "तू मला जॉइन होणार का?" मी म्हटलं, "नाही, मी आहे जॉइन." मी म्हटलं, "करते आहे आणि माझं खूप चांगलं आहे." म्हटलं. "खूप चांगलं आहे." आणि हे माझ्याकडून कायमसाठी तुमच्यासाठी वाक्य असेल, की मंजुश्री हिलिंगला इन्स्टिट्यूटला कधीच माझ्याकडून हे होणार नाही. किती आमिष येऊ दे, कोणी हे करू दे, हे होणार नाही. तर कोणतरी आता म्हणजे चौधरी म्हणून त्यांनी ते ह्याचं क्रिस्टल वगैरे शिकवण्यासाठी हे केलेलं. नाही हं. म्हटलं, मला शिकायचं असेल जिथे तिथेच मी जाणार. माझं म्हटलं एकच गुरु आता तेच गुरु आहेत आता. आणि कुठेच मी म्हटलं हे करणार नाही. इथे पैसा आणि हे नाही. हे सुद्धा ग्रँड मास्टरचे पैसे सुद्धा मी मध्ये थोडंसं मला प्रॉब्लेम झालेला. पण अगदी काय माहिती माझं कोण देणं होतं, तिने आणून घातले आणि काय केलं करून तुमचे हे झाले. म्हणजे अगदी आज सकाळपर्यंत सुद्धा आता मला उद्या किंवा परवा मी तुमच्या याचे टॅरोचे पण घालीन. आज सकाळी पण कोणीतरी माझ्या अकाउंटला माझे पैसे घातलेले आहेत. कोणाला तरी मी असं माझं एक आहे, की कोणाला गरज असेल तर द्यायचे म्हणून. आणि त्यांनी वेळात नाही दिले की थोडंसं हे व्हायचं. पण आता तसं होत नाही. देणार ती हे माझं मी ते करते, की देणार ती. जर काहीतरी हे असेल म्हणून थांबली असेल ती. पण हं. देते आणि नक्कीच. नक्कीच. खूप छान. नक्कीच ब्रह्मांड आपल्याला भरभरून देतं. चारी बाजूनी येत राहतो. पैसा नाही पैशांची अडचण नाही भासणार आयुष्यात कधीच. पैसा मागे फिरणार आहे. ओके. पैसा येणार आपल्याकडे. आपोआप येतो. युनिव्हर्स देतो. जेवढं ध्यान करायला लागतं ना, तेवढा अधिक पैसा येतो. एवढं लक्षात घ्या. ओके. पण ध्यान तेवढं सुरू ठेवायचं. सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आता तर मला तुमच्याकडून शिकायचं असते. शेअरिंगमध्ये तुम्ही मला सांगा. खूप छान. आणि परत एक म्हणजे त्यांनी ध्यानी कुटुंब करण्याच्या हिशोबाने आता दादा सुद्धा ताईंचा मुलगा रेकी 3rd पर्यंत त्यांनी सुद्धा खूप सुंदर प्रकारे कंप्लीट करून त्यांनी स्वतःला ओपन एक येणार ग्रँड मास्टरचा. स्ट्रेसमधून नक्की. खूप छान. खूप स्ट्रेसमधून त्यांनी पण स्वतःला बाहेर काढलं. त्यांची रेंज गेली आहे थोडीशी. हं. ओके. अधिक कोणाला तृप्ती मॅम वापिस येईपर्यंत त्यांच्याबद्दलचा अनुभव कोणाला काही सांगायचा आहे का? मॅडम त्या आज खूपच ऊर्जावान दिसत होत्या आणि सुंदरच दिसत होत्या. आहेत, म्हणजे त्या दिसत आहेत. हो. हां. हां. आणि पहिल्यापासून जेव्हा बघते ना, तर त्यांचा म्हणजे चेहरा असा निस्तेजच वाटायचा. पण आज हं. तर त्यांची एनर्जी खूपच हाय लेव्हलची वाटली. आणि दिसतात तर छानच आहेत त्या. आणि ऊर्जावान तर त्यांनी स्वतःला म्हणजे या ग्रँड मास्टरमधनं समजतं, की त्यांनी स्वतःला छान घडवले आहे. खरंच खूप नक्कीच. छान हो, त्यांचा घडवलं आहे, प्रवास. ऊर्जावान केलं आहे स्वतःला आणि आयुष्यामध्ये ग्रँड मास्टर्स होणं काय आहे, तर एक-एक पायरी चढत जाणं. एक-एक पायरी चढत जातो, तसं-तसं एक-एक आपण म्हणतो ना, एक-एक मागे सोडून जात राहतो आपण. एक-एक सोडलाय मागे, एक सोडलाय मागे, एक सोडलाय मागे. समोर येत असताना आपण हलकं होतं आणि मग ते हलकेपणा अधिक जास्त ऊर्जा, अधिक जास्त सगळ्या गोष्टी सगळ्या खूप छान प्रकारे देऊन जातं. नक्कीच तृप्तीताईंची कडे रेंजचा इश्यू आलेला आहे. आल्या आहेत त्या. येतायत. येत आहेत, येत आहेत. माईक सुद्धा सुरू करा आणि व्हिडिओ सुद्धा सुरू करा. होईल. रेंज इश्यू आहे. तर 2 सेकंद हां. ओके. चला तर आपण थोड्या वेळाने बघूया. वाट बघूया. एक परिवार मिळाला आहे सगळ्यांना. सगळेजण खुश आहेत. ओके. बस तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान हे खूप काहीतरी देऊन जातं. तुम्ही आनंदी असलात, की खूप छान वाटतं. असेच आनंदी राहा, मस्त राहा, ऊर्जावान राहा आणि तुम्ही जे काही शिकला आहात, ते या आयुष्यामध्ये पुढे कायम उपयोगी आणा. यासाठी हे आहे. शिकलो आणि सोडण्यासाठी नाही. कारण ऊर्जा ग्रहण केली आहे. आता या ऊर्जेचा उपयोग करण्याची ही वेळ आहे. हां, मॅडम आजचं चला, तर मग आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू आणि तृप्ती मॅडमला सुद्धा अंतर्मनापासून खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. त्यांच्याकडे रेंजचा इश्यू आला आहे अचानक आणि म्हणून आपण आता थांबूया. आनंदी आनंद सर्वीकडे. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता भरभराट येणारच आहे. थँक यू, थँक यू, थँक यू.